कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवून देणारी घटना मंडणगड येथे घडलेली आहे। एका कामासाठी 45,000 रुपयांची लाच घेताना तलाठी, सर्कल आणि लिपिक असे महसूल विभागाचे 3 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत। एकाच वेळी 3 कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागातील एका कामासाठी 45,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। ही लाच घेताना मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसीलदार कार्यालयाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडले। यामध्ये सर्कल अमित शिगवण, तलाठी श्रीरामे आणि कोषागार कार्यालयातील शिपाई भोसले यांचा समावेश आहे। तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसांची कारवाई सुरू होती। या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला आहे।